अंबादास दानवेंनी घेतली चंद्रकांत खैरेंची भेट। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी दानवे खैरेंच्या निवासस्थानी। एकाच विचाराची माणसं एकमेकांविरोधात लढत आहे, मवियामध्येच परस्पर समन्वय नाहीये, प्रकाश आंबेडकरांची मवियावर टीका। फडणवीसांनी मणिपूरला लडाखमध्ये जावं, फडणवीसांच्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च मी करेन, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। सत्ताधाऱ्यांना फक्त शरद पवारांनाच हरवायचंय, त्यामुळे घर फोडून वहिनीला उमेदवार केलं, सुप्रिया सुळेंची भाजपवर सडकून टीका। शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे मंगळवारी घेणार शरद पवारांची भेट। बीड लोकसभेसंदर्भात भेट घेणार असल्याची माहिती। काही दिवसांपूर्वीच ज्योती मेटेंनी घेतली होती फडणवीसांची भेट। रावेर लोकसभेत महायुतीत नाराजी नाट्य। आमदार चंद्रकांत पाटलांची रक्षा खडसेंवर नाराजी, तर भाजप आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एकाच घरात एकाच तालावर नाचत आहेत, चंद्रकांत पाटलांची टीका। दिल्लीत जागावाटपासंदर्भात इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत दिल्लीत, तर मवियातील तिढा असलेल्या जागांवर होणार चर्चा। इंडिया आघाडीची दिल्लीत लोकशाही वाचवा रॅली। इंडिया आघाडीतील सर्वच घटक पक्ष रॅलीत सहभागी होणार। केजरीवालांच्या पत्नी सुनीता केजरीवाल देखील राहणार उपस्थित। इंडिया आघाडीच्या महारॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून मेरठमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रचाराला सुरुवात। माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना आज देण्यात येणार भारतरत्न पुरस्कार, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अडवाणींच्या घरी जाऊन करणार पुरस्कार प्रदान। पीएमपीएमएलच्या चालू आर्थिक वर्षात मोठी वाढ। 2023-24 वर्षात पीएमपीएमएलचे एकूण उत्पन्न 611 कोटींच्या वर, तर यंदाच्या वर्षी पीएमपीएमएलच्या उत्पन्नात 78 कोटी रुपयांची वाढ। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची जूनमध्ये होणार नारायणगड या ठिकाणी जाहीर सभेला 6 करोड मराठा येणार, मनोज जरांगेंचा दावा। प्रकाश शेंडगे सांगली लोकसभेच्या मैदानात। सांगलीत काँग्रेसनं आपल्याला पाठिंबा द्यावा, तर इतर मतदारसंघात काँग्रेसच्या ओबीसी उमेदवाराला पाठिंबा देऊ, प्रकाश शेंडगेंचा काँग्रेसला प्रस्ताव। छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पाण्यासाठी आक्रमक। पुंडलिक नगर परिसरात पाणी सोडलं जात नसल्याचा महिलांचा आरोप, तर महिलांनी पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना दाखवला इंगा। बलवंत वानखडेंचं उत्पन्न 22 लाख रुपये। वानखडेंकडून आयकर विवरणात माहिती, तर ग्रामपंचायत सदस्य ते आमदार आता लढवणार खासदारकीची निवडणूक। छत्रपती संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीत झालेल्या मारहाण प्रकरणी 12 जणांवरती गुन्हा दाखल। सुरक्षितास लोकसभेत संधी देण्याची केली होती मागणी। राज्यात बालमृत्यू दरात घट। बालमृत्यू दर हजारी आता 22 वरून 18 वर, तर नवजात मृत्यू दराचंही प्रमाण घटलं। साताऱ्यातील पाटणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात। पावसामुळे कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरी, आंबा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम 31 मार्च अर्थातच आजपासून सुरू। दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानाचं उड्डाण होणार, तर पुणे विमानतळावरून 5 ते 6 नव्या विमान सेवा सुरू होण्याची शक्यता। पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांचं तिकीट मिळण्यासाठी प्रवाशांना करावी लागणार तारेवरची कसरत, तर रेल्वे प्रशासनाकडून जादा रेल्वे गाड्यांचं करण्यात येणार नियोजन। शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ। 15 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी विशेष न्यायालयाकडून मुदतवाढ। उजनी जलाशयातील पाणी कमी झाल्यानं पळसनाथ प्राचीन मंदिराचं दर्शन। शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर पुन्हा एकदा दिसू लागल्यानं जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या। राज्यात उन्हाचा कडाका वाढला। सोलापूरच्या जेऊरमध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर परभणी, नांदेड, बीड, उदगीरसह पारा आता 40 अंशांवर गेल्याची माहिती। लखनौ सुपर जायंट्सच्या मयांक यादवची पदार्पणातच जबरदस्त कामगिरी। 3 विकेट घेऊन पंजाब किंग्स 11 विरुद्धच्या लढाईमध्ये महत्त्वाचा वाटा, तर यंदाच्या IPL मोसमातला टाकला सर्वात वेगवान चेंडू।
मेघा इंजिनिअरिंगची 60% देणगी भाजपला निवडणूक रोखे खरेदीनंतर सरकारी कंत्राट मिळाल्याचा एक्सप्रेस समूहाचा दावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.